नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ. उपवासाचे थालीपीठ हा एक उत्तम आणि पौष्टिक पदार्थ आहे. उपवासाच्या थालीपीठाचे अनेक प्रकार आहेत. ते बनवण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य वापरले जाते. त्यातील सर्वात सोपा आणि फक्त 5 मिनिटात तयार होणारे असे उपवासाचे साबुदाणा थालीपीठ, जे मोजक्या साहित्यात तर तयार होतेच, शिवाय झटपटही तयार होते आणि खायला तर अप्रतिम असे लागते. हे थालीपीठ तुम्ही उपवासच काय, केव्हाही कधीही नाश्त्यासाठी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचे साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी प्रथम आपल्याला सर्व साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये एकजीव करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे. आता त्यात आपण किसणी ठेवूया आणि 3 मध्यम आकाराचे उकळून त्याची साले काढून घेतलेले बटाटे अशा प्रकारे अगदी व्यवस्थित किसून घेऊया. कोणतेही थालीपीठ किंवा कटलेट्सचे प्रकार करताना अशा प्रकारे बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत. त्यामुळे ते पदार्थात अगदी लगेचच एकजीव होतात. इथे मी थालीपीठाचे मिश्रण तयार करत असताना उकडलेल्या बटाट्याचा वापर करत आहे. तुम्ही उकडून कच्चे केळे अशा प्रकारे किसून घेऊ शकता. आपण पाहू शकता बटाटा अगदी व्यवस्थित मी किसून घेतला आहे. आता त्यात आपण एक एक करून जिन्नस ॲड करूया. त्यामध्ये प्रथम आपण 1 वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा घालूया. इथे मी 1 वाटी साबुदाणा 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून नंतर त्यात पाणी साबुदाणा बुडेल इतपत घालून अगदी रात्रभर व्यवस्थित भिजवून घेतला आहे. अशा प्रकारे साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात आपण पाववाटी भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालूया. इथे मी अर्धा इंच आले आणि 2 हिरव्या मिरच्या भाजलेल्या शेंगदाण्याबरोबर अशा प्रकारे वाटून घेतले आहेत. आता त्यानंतर आपण पाव चमचा लाल तिखट घालूया. इथे मी रंगासाठी लाल तिखटाचा वापर करत आहे, कारण आपण हिरवी मिरची शेंगदाण्याबरोबर वाटून घेतली आहे. आता त्यात चवीनुसार मीठ आणि ह्या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी आपण त्यात 2 ते 3 चमचे साबुदाणा पीठ घालूया. जर साबुदाणा पीठ नसेल तर तुम्ही इथे वरीच्या तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता. आता आपण अशा प्रकारे हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता थालीपीठाचे मिश्रण मी पूर्णपणे तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता त्याचे आपण लिंबा एवढे किंवा तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये गोळे तयार करून घेऊ शकता आणि बटर पेपरवर तूप लावून नंतर अशा प्रकारे हलक्या हाताने थालीपीठ अगदी व्यवस्थितपणे थापून घेऊया. छोटे छोटे थालीपीठ मी इथे बनवून घेत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जसे हवे आहेत मोठे छोटे तसे तुम्ही थालीपीठ व्यवस्थितपणे थापून घेऊ शकता. पाहू शकता किती परफेक्ट थालीपीठ तयार झाले आहे. आता लगेचच ते आपण खरपूस भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे आणि त्याला तूपही लावून घेतले आहे. आता हलक्या हाताने त्यावर अशा प्रकारे थालीपीठ घालूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी कुरकुरीत होईस्तोवर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया. एक बाजू खरपूस भाजून घेतल्यावर पलटून दुसरी बाजू खरपूस अशाच प्रकारे भाजून घेऊया. पाहू शकता थालीपीठ दोन्ही बाजूने अगदी खरपूस भाजले गेले आहेत. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे पुन्हा तव्याला तूप लावून हलक्या हाताने थालीपीठ घालूया आणि त्यानंतर एक बाजू खरपूस भाजून घेतल्यावर दुसरी बाजू तशाच प्रकारे अगदी खरपूस भाजून घेऊया. पाहू शकता दुसरेही थालीपीठ अगदी खरपूस भाजले गेले आहे. तेही आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे राहिलेले थालीपीठही मी अगदी व्यवस्थितपणे बनवून घेत आहे. अशा प्रकारे तयार झाले उपवासाचे थालीपीठ, तेही फक्त 5 मिनिटात आणि मोजक्या घरातील उपलब्ध साहित्यात. फक्त हे थालीपीठ गरमागरम खायचे आहे. हे थालीपीठ तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा गोड दह्याबरोबरही खाऊ शकता.
फारच चविष्ट लागते. शिवाय झटपटही तयार होते. हे थालीपीठ उपवासच काय, कधीही केव्हाही नाश्त्यासाठी तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही अशाच प्रकारे उपवासाचे थालीपीठ बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट रेसिपीसह आणि चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.